नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 4 ते 5 मुलांचे असं म्हणणं होतं की सरदार सर आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक शिकवा, कारण त्यांची नेट सेटची एक्झाम आहे, त्यामुळे त्यांना खूप आवश्यक वाटत होतं. त्याच्यामुळे चला म्हटलं आपण एक डायरेक्ट इनडायरेक्टचा एक टॉपिक बनवूया, तर जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर शिकूया डायरेक्टचं इनडायरेक्ट करणे. डायरेक्ट म्हणजे काय होते तुम्हाला सांगा. डायरेक्ट म्हणजे काय होते? प्रत्यक्ष. डायरेक्ट म्हणजे काय होते? प्रत्यक्ष. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय होत असते? अप्रत्यक्ष. डायरेक्ट म्हणजे काय होते? प्रत्यक्ष. डायरेक्ट मीन्स प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट मीन्स अप्रत्यक्ष. तर एखादी गोष्ट आपण जर ऐकली असेल तर आपण ते डायरेक्ट जसं तशी सांगतो का? जर आपल्या मम्मीने जर म्हटलं असेल आपल्याला आय लव्ह यू बेटा, तर मग आपण दुसऱ्याला किंवा आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगतो का की माझ्या मम्मीनं आय लव्ह यू म्हटलं? पण कोणाला म्हटलं, काय म्हटलं? अरे आपण असं म्हणतो सांगताना की माझ्या मम्मीनं मला आय लव्ह यू म्हटलं. तर म्हणजे यामध्ये आपल्याला चेंजेस करावं लागतं की नाही करावं लागत? कारण जर तसं केलं नाही तर दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला दुसरा अर्थ कळू शकतो, जो त्याला समजेल नाही समजेल. ठीक आहे. तर आपल्याला अशाच प्रकारचं डायरेक्ट इनडायरेक्ट करताना नेमकं काय करायचं आहे ते बघणार आहे आपण. तर बघा, तुम्हाला माहीत आहे की डायरेक्ट इनडायरेक्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला 4 वाक्य दिसतात: ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर बघा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे वाक्य आहे. दिस सेंटेन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर डायरेक्ट टू इनडायरेक्ट, इजंट इट? ओके, लेट्स स्टार्ट. व्हॉट इज मीन बाय ॲसर्टिव्ह सेंटेन्स? आता तुम्हाला ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे पाहायचं आहे मित्रांनो. तर व्हॉट इज मीन बाय ॲसर्टिव्ह सेंटेन्स? ॲसर्टिव्ह सेंटेन्स मीन्स बिगिनिंग विथ सब्जेक्ट अँड एंड विथ full stop. Beginning with subject and end with full stop. For example, subject plus V1 plus ऑब्जेक्ट. त्याची स्ट्रक्चर कशी असते बाळा? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग ॲसर्टिव्ह सेंटेन्सची स्ट्रक्चर तुम्हाला माहीत झाली की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असते. यामध्ये ना इंट्रोगेटिव्ह असतो, क्वेश्चन मार्क असतो, न यामध्ये आज्ञा असते, न यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क असते. सरळ साधं आपलं जे विधान असते त्याला म्हणायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. चला तर बघूया. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स झालं, नंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात मित्रांनो. फर्स्ट इज, देर आर 2 टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट इज WH टाइप क्वेश्चन, WH टाइप क्वेश्चन, and second is verbal question. Second is verbal question. Can you tell me about the WH type question and verbal question? Can you tell me some example of WH type question and verbal question? Okay, let me explain. Let's start. WH type question means that's sentences beginning with WH word and end with question mark. This is most important. And what is mean by verbal? Verbal question means beginning with helping verbs and end with question mark. For example, WH क्वेश्चन मध्ये आपल्याला एका विशिष्ट उत्तराची अपेक्षा असते आणि व्हर्बलमध्ये तुम्हाला फक्त यस नो टाईपमध्येच आन्सर द्यावं लागते. मग आपण व्हर्बलला आपण काय म्हणू शकतो? यस नो टाईप. यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे तुम्हाला म्हटलं मी, आणि हे हेल्पिंग व्हर्बनं सुरू होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी, विल यू मॅरी मी, विल यू मॅरी मी, विल यू मॅरी मी, विल यू मॅरी मी क्वेश्चन मार्क्स. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे? हेल्पिंग वर्ब दिसत आहे. तर हेल्पिंग वर्बनं याची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला यामध्ये आन्सर फक्त यस नो टाईपमध्ये द्यायचं असते. तुम्हाला जर कोणा म्हटलं तू माझ्याशी लग्न करशील का, तर तुम्हाला एक तर होमध्ये किंवा नाहीमध्येच आन्सर द्यायचा आहे. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन करतो की तुम्ही तुमच्या बाबाच्या खिशातले पैसे चोरणं बंद केले का? मग केले असेल तर सांगा, आणि नाही केले असेल तर ते पण सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तर व्हर्बल क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त येस नो टाईपमध्येच आन्सर द्यायचं असते. व्हर्बल क्वेश्चन्स आर ओनली yes no type. Okay, WH type question, in this question you have to give a very specific answer. तुम्हाला जर म्हटलं मी WH टाइप मध्ये व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, तुम्ही काय म्हणाल? यस, नो असं म्हणाल का? नो. तर व्हॉट इज युअर नेम म्हटल्यानंतर तुम्हाला एका स्पेसिफिक उत्तराची अपेक्षा असते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, तर माय नेम इज धीरज सरदार. तर हे सांगावं लागेल ना, नाहीतर काय होणार? तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुम्ही म्हणाल येस सर. व्हॉट इज युअर फादर नेम? नो सर. हे काय झालं? चुकीचं झालं ना. म्हणजे WH टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला एका स्पेसिफिक उत्तराची अपेक्षा असते. व्हर्बलमध्ये तसं नसते. प्रश्न तोच असतो, फक्त तुम्हाला येस नोमध्ये आन्सर द्यायचं असते. चला, तर तुम्हाला म्हटलं मी, आर यू मॅड, आर यू मॅड, आर यू मॅड, तुम्ही मॅड आहे का? तर तुम्ही असाल नक्की, तर मला हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मित्रांनो, असं काही खराब वाटून नका घेऊ, फक्त मी तुम्हाला समजून घेण्यासाठी सांगत आहे.
ठीक आहे. माझं सांगण्यात तात्पर्य असं की तो व्हर्बल क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त येस नो टाईपमध्येच आन्सर द्यायचं असते आणि WH टाईपमध्ये फक्त तुम्हाला एका विशिष्ट उत्तराची अपेक्षा असते, त्यामध्ये येस नोमध्ये आन्सर देत नसते. मी जर तुम्हाला म्हटलं व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर डू यू लिव्ह, आणि तुम्ही म्हणाल येस सर, व्हेअर डू यू लिव्ह, नो सर. आता तुम्हाला जर समोरच्यानं विचारलं तू कुठं राहतो, त्याला काय म्हणाल तुम्ही, येस सर नो सर म्हणाल का, नाही. तर त्याला आपल्याला एक स्पेसिफिक आन्सर द्यावा लागेल, आय लिव्ह इन अमरावती, आय लिव्ह इन अमरावती. तर बेसिक माहिती देते तुम्हाला आज मी. याचे जे क्वेश्चन आन्सर आहे, त्यांचे जे नियम आहे ते पूर्ण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी की इंटरव्ह्यू सेंटेन्सचे 2 प्रकार पडतात, एक WH टाईप आणि व्हर्बल. WH टाईपमध्ये तुम्हाला एका स्पेसिफिक उत्तराची अपेक्षा असते, तर व्हर्बलमध्ये तुम्हाला फक्त येस नो टाईपच सांगायचं असते. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स, व्हॉट इज मीन बाय इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते की यामध्ये तुम्हाला बिगिनिंग विथ वर्ब अँड एंड विथ क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर, ओपन द डोअर. आता बघा ओपन हे काय आहे, वर्ब आहे, म्हणून काय झालं, हे वर्ब काय झालं बाळा, हे वर्ब झालं ओपन काय झालं, वर्ब झालं. म्हणून बिगिनिंग विथ वर्ब अँड एंड विथ क्वेश्चन मार्क इज कॉल्ड ॲज imperative sentence. In this sentence you can see command and request also. Okay, open the door, cut the tree. आता बेसिक माहिती आहे, सगळी सांगत आहे. चला तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ, चला तर पुढे चलूया. ओपन द डोअर, कट द ट्री. चला स्विच ऑन द फोन, स्विच ऑफ द फॅन. तर बघा ओपन, कट, स्विच ऑफ, सिट डाऊन, सीट, हे काय आहे बाळा, तर हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात काय न होत असते, तर हे नेहमी क्रियापदानं होत असते, वर्बनं सुरू होत असते, आणि त्यामध्ये कमांड असते, तर रिक्वेस्ट पण असते, म्हणून त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. समजलं का. पहिले डायरेक्ट इनडायरेक्ट करताना सगळेचे सगळे जे काही सेंटेन्स आहे टाईप ते आपल्याला पाहायचं आहे, नंतरच आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचं आहे. पहिले समजून घ्या पहिले, ठीक आहे. चला, then we are learning a exclamatory sentence. This is the most important sentence for direct to convert direct into indirect. Okay, exclamatory sentence means this type of sentences express their emotions, thought, pray, etc. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं असते की तुमच्या भावना प्रगट कराव्या लागत असतात. आपल्याला साप दिसल्यानंतर कोणी चुकलं आहे का की अरे बापरे साप म्हणायचं असते म्हणून, नाही. तर ते आपल्याला ऑटोमॅटिकच ते फिलिंग्स येत असतात. तुम्हाला जर एखादा चांगला मुलगा, उंच मुलगा दिसला असेल तर तुम्ही काय म्हणाल, वाव, ऑटोमॅटिकच येईल. नंतर तुम्हाला एखादं सुंदर दृश्य दिसेल तर तुम्ही काय म्हणाल, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. ओके. देन तुम्हाला जर एखादी बिल्डिंग दिसेल तुम्ही म्हणा अबब, व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. तर अशा प्रकारे तुमचे ऑटोमॅटिक काय निघणार, एक्सप्रेशन निघणार, त्याला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर बघा मित्रांनो, आपण एवढं शिकलेलं आहो, ही बेसिक माहिती आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल, नाही आवडलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मित्रांनो. म्हणजे माझं स्पीड कमी होत आहे, जास्त होत आहे, कारण मला खूप सारे व्हिडिओ बनवायचे आता मुलांसाठी. तर तुम्ही थोडा स्पीड कमी करून हे ऐकू शकता. पण हा जो व्हिडिओ आहे तुम्ही 100% पहिले पहा, कारण हे बेसिक आहे मित्रांनो. आणि हे झाल्यानंतर आपण फुल खतरनाक असं लेक्चर घेणार आहे पुढं उद्या. ओके. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर 100% तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण ह्यामधून तुमचं 100% कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि नाही झाले तर मला म्हणजा मग. ओके. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुमच्या मित्रांना शेअर करा, नाही आवडला असेल तर नका शेअर करू. ओके. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत मित्रांनो.